अभिनेता कमाल खान पुन्हा एकदा बरळलाय। विकिपीडियावरील संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर खरा इतिहास म्हणून कमाल खान यांनी शेअर केलेला आहे। विकिपीडियावर असलेला मजकूर आक्षेपार्ह असून सुद्धा तोच मजकूर खरा असल्याचं सांगत कमाल खानने ही पोस्ट शेअर केलेली आहे। विकिपीडियावरील संभाजीराजांबाबतचा मजकूर आक्षेपार्ह असल्याची बातमी झी24 तासने लावून धरली आहे, तर दुसरीकडे कमाल खान तोच मजकूर खरा असल्याचं सांगतोय। त्यामुळे कमाल खानवर सरकार कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झालाय। तर कमाल खान पुन्हा एकदा बरळलेला आहे। शंभूराजांबाबत जी माहिती आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तोच खरा इतिहास असल्याचं कमाल खान यानं म्हणत तो मजकूर जो आहे तो पुन्हा एकदा शेअर केलेला आहे। त्यामुळे कमाल खान याच्यावर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत। मनसे नेते अमय खोपकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमयजी, कमाल खान यांना पुन्हा एकदा हे वादग्रस्त वक्तव्य केलेले, वादग्रस्त कृती केलेली आहे। खरं तर संभाजीराजांबाबत जी काही मजकूर आहे, आक्षेपार्ह मजकूर आहे, तो त्यानं खरा इतिहास असल्याचं सांगत शेअर केलेला आहे। मला एक गोष्ट कळत नाही की कमाल खान सारख्या नालायक माणसाची महाराष्ट्रामध्ये किंवा हिंदुस्थानमध्ये हिंमतच कशी होते महाराजांच्या विरोधामध्ये किंवा महाराजांबद्दल काही बोलायची। यांची लायकी तरी आहे का? आणि याच्यावर जर का प्रशासनाने कारवाई केली नाही आणि जर का कुठल्या शिवभक्तांनी कायदा हातात घेतला तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार? ताबडतोब याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ते जे काय गुगलवर जे काय आहे ते ताबडतोब सरकारने काढायला लावायला पाहिजे। अमयजी, विकिपीडियावर जो आक्षेपार्ह मजकूर आहे त्याचा झी24 तास देखील निषेध करते। आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे की तो मजकूर लवकरात लवकर काढावा। मनसेकडून काही पुढाकार घेण्यात येणार का? या मोहिमेला आमचा 100% पाठिंबा असेल। ती जी काय आहे विकिपीडियावर ती निघायलाच पाहिजे आणि आम्ही देखील याचा पाठपुरावा नक्की करू। धन्यवाद अमयजी। धन्यवाद अमयजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर कमाल खानवर सरकार आता कारवाई करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। विकिपीडियावर शंभूराजांबाबत जो आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आलाय त्या संदर्भात त्याने हे वादग्रस्त अशी कृती केलेली आहे। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या। सुषमाजी, शंभूराजांबाबत जे आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावर प्रसिद्ध करण्यात आलाय तोच खरा इतिहास असल्याचं कमाल खान यानं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता त्याच्यावर कारवाईची मागणी देखील होऊ लागली आहे। नाही, इथे कमाल खानवर कारवाई होईल असं मला अजिबात वाटत नाही। कदाचित खान आडनाव असल्यामुळे होऊ पण शकेल, परंतु जी कमाल खानवर कारवाई करायची तीच राहुल सोलापूरकर सुद्धा झाली पाहिजे। कारण राहुल सोलापूरकर असेल किंवा कमाल खान असेल, या सगळ्यात विकृत प्रवृत्ती ठरवून इथल्या काही ठराविक शिवछत्रपतींचा द्वेष करणाऱ्या लोकांचा वसा वारसा चालवणारे लोक आहेत। त्यामुळे निश्चितपणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। पण फक्त कमाल खान आहे म्हणून कारवाई न करता त्या खान सोबत सोलापूरकर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। सुषमाजी, आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा, जनतेला कळावा यासाठी अनेक प्लॅटफॉर्मवर त्याची माहिती दिली जाते। मात्र कमाल खान यासारख्या व्यक्तींमुळे तो इतिहास चुकीच्या पद्धतीने आपल्या जनतेपर्यंत पोहोचवला जातोय। गेल्या काही दिवसांमध्ये ही प्रकरणं वाढताना देखील दिसत आहेत। नाही, म्हणूनच म्हटलं मी की कमाल खान सारखी व्यक्ती नाही तर कमाल खान आणि राहुल सोलापूरकर सारखी व्यक्ती। राहुल सोलापूरकर असेल, कमाल खान असेल किंवा यांच्या सोबत असणारा एखादा चितळे पोंक्षे असेल, हे सगळेच लोक एकाच थालीचे चट्टेबट्टे आहेत आणि हे सगळे ठरवून जाणीवपूर्वक इतिहासाची धरोहर खिळखिळा करण्याचे प्रयत्न करतात। त्यामुळे अशा लोकांवर तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे, जेणेकरून पुन्हा कोणी असं काही करण्याची हिमाकत करणार नाही। सुषमाजी, झी24 तासनं ही मोहीम हाती घेतलेली आहे की विकिपीडियावर जी आक्षेपार्ह माहिती आहे ती काढून टाकली जावी। त्यामुळे तुमच्या पक्षाकडून कशा प्रकारे पुढाकार घेतला जाणार आहे ही माहिती हटवण्यासाठी? ताई, मी मगाशीही म्हटलं की झी24 तासने घेतलेली मोहीम निश्चितपणे प्रशंसनीय आहे आणि माझ्या पक्षाकडून फक्त हे विकिपीडियाचा जो काही मजकूर आहे तो फक्त मजकूर हटवला जाणे इथपर्यंत ते सीमित न ठेवता मुळात ही सगळी माणसं भांडारकर ट्रस्टशी संबंधित कशी काय असतात, त्या भांडारकर ट्रस्टची चौकशी व्हावी यासाठीची शासन स्तरावर आम्हाला जी कारवाई करणं शक्य आहे, पाठपुरावा करणं शक्य आहे तो आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। आमची उलट झी24 तासला सुद्धा नम्रतेची विनंती असेल की आपण वेळोवेळी सावित्रीमाईंचा मुद्दा असेल किंवा हा मुद्दा असेल, आपण हे सगळे मुद्दे वेळोवेळी लावून धरताय, तेव्हा आपल्याला आमची विनंती असेल
की भांडारकर ट्रस्टशी संबंधित लोकच का पुन्हा पुन्हा अशा सगळ्या विकृत कारवायांमध्ये आढळतात. या भांडारकर ट्रस्टचा पर्दाफाश करण्यात आपणही आमची मदत करावी. धन्यवाद सुषमाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर कमाल खाननं ही वादग्रस्त कृती केलेली आहे. विकिपीडियावर जो शंभूराजेंबाबत जी आक्षेपार्ह माहिती देण्यात आलेली आहे तीच माहिती तोच खरा इतिहास असल्याचं कमाल खान यांना म्हटलेलं आहे आणि त्याने तो मजकूर पुन्हा एकदा शेअर केलेला आहे. त्यामुळे आता कमाल खान याच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एका बाजूला झी 24 तास विकिपीडियावरील ही माहिती काढून टाकण्यासाठी मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. मात्र दुसरीकडे कमाल खान यानं आता हे जे वादग्रस्त कृती केलेली आहे त्याने ही जी माहिती शेअर केलेली आहे त्यामुळे त्याच्यावर आता काय कारवाई होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिनेता कमाल खान हा पुन्हा एकदा बरळलेला आहे. विकिपीडियावरील संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर हा खरा इतिहास म्हणून कमाल खान यानं शेअर केलाय. विकिपीडियावर असलेला मजकूर आक्षेपार्ह असून सुद्धा तोच मजकूर खरा असल्याचं सांगत कमाल खाननं ती माहिती शेअर केलेली आहे. विकिपीडियावरील शंभूराजेंबाबतचा मजकूर आक्षेपार्ह असल्याची बातमी झी 24 तासनं लावून धरली आहे. तर दुसरीकडे कमाल खान तोच मजकूर खरा असल्याचं सांगतोय. त्यामुळे कमाल खान याच्यावर सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तसंच काही वेळापूर्वी सुषमा अंधारे यांनी देखील आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. केवळ कमाल खान याच्यावरच नाही तर राहुल सोलापूरकर यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तर आपला इतिहास कोणी चुकीच्या पद्धतीने सांगत असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी प्रत्येक राजकीय नेत्याने केलेली आहे. त्यामुळे आता कमाल खान याच्यावर सरकार काय कारवाई करते याकडे लक्ष लागलेलं आहे. तसंच विकिपीडिया देखील आपली हा जो आक्षेपार्ह मजकूर आहे तो काढून टाकणार की नाही याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. मात्र झी 24 तास या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आणि जोपर्यंत विकिपीडिया हा जो आक्षेपार्ह मजकूर आहे तो काढून टाकत नाही तोवर झी 24 तास ही मोहीम सुरूच ठेवणार आहे. कमाल खाननं विकिपीडियावरील हा जो आक्षेपार्ह मजकूर आहे तोच खरा इतिहास असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याने ती माहिती जी आहे ती स्वतः सुद्धा शेअर केलेली आहे. त्यामुळे कमाल खान याच्यावर कारवाईची मागणी केली जाते. अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अशा कमाल खान सारखे जे व्यक्ती आहेत जे चुकीच्या पद्धतीने आपला इतिहास सांगतायत पसरवतायत अशा व्यक्तींवर कारवाई केली जावी अशी मागणी प्रत्येक स्तरामधून केली जाते. अभिनेता कमाल खान हा पुन्हा एकदा बरळल्याचं पाहायला मिळतं. विकिपीडियावरील संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर हा खरा इतिहास म्हणून कमाल खान यानं शेअर केलेला आहे. त्यामुळे आता कमाल खान याच्या या पोस्टवरून नवा वाद देखील निर्माण झालेला आहे. विकिपीडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याच मजकुरावर राजकीय नेत्यांसह इतिहासकारांनी देखील आक्षेप घेतलेला आहे. तर आपल्यासोबत शिवसेनेच्या मनीषा कायंदे जोडल्या गेलेल्या आहेत. मनीषाजी, विकिपीडियावर संभाजीराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्याला तर विरोध होतोच आहे. मात्र दुसरीकडे कमाल खान जो आहे त्यानं तो जो आक्षेपार्ह मजकूर आहे तोच खरा इतिहास असल्याचं म्हणत त्याने सुद्धा तो शेअर केलाय. त्यामुळे आता सरकार अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार आहे? हा कमाल खान नावाचा जो कोण माणूस आहे ना त्याला छत्रपती संभाजी राजे यांचा जरा इतिहास वाचायला द्या. अनेक सिनेमे निघाले, लेटेस्ट आता छावा सिनेमा पण निघालाय आणि कशा पद्धतीनं संभाजी महाराज छत्रपती यांना वागवण्यात आलं ते दाखवायला जरा प्रत्यक्ष काहीतरी एखादा कृती कोणीतरी करून दाखवा आणि तरच अशा माणसांची डोकी ठिकाणावर येतील. हा जो कोण कमाल खान आहे याला भर चौकात लोक मारतील एक दिवस आणि म्हणूनच त्वरित ऍक्शन पोलिसांनी याच्यावर घ्यावी. नाहीतर या माणसाला लोक बदलून काढतील भर रस्त्यात. हा कोण आहे, याची पात्रता काय, याची योग्यता काय, याची बुद्धी काय, याचा काय अभ्यास आहे, असल्या लोकांना त्वरित अटक केली पाहिजे. पोलिसांनी सुमोटो ऍक्शन घेतली पाहिजे. मनीषाजी, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहोत आणि त्यांच्याच वंशजांबद्दल आणि प्रत्यक्ष संभाजीराजांबद्दल असा बोलणाऱ्या माणसाला सोडता कामा नये. ही विकृती आहे आणि या विकृतीला आळा घातला पाहिजे. हे लातो के भूत आहे
आणि हे नुसते ऐकणार नाही, यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. नक्कीच तरच मनीषाजी, त्यांचं डोकं ठिकाणावर येईल. अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची खरं तर गरज आहे आणि आम्ही अपेक्षा करतोय की सरकारकडून अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. कमाल खानवर आता सरकार कारवाई करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे. काही वेळापूर्वीच शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी देखील अशीच मागणी केली. त्यामुळे आता सरकार याच्यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.